श्लोक 17. किरीटिनं गदिनै चक्रिणै च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कं द्युतिमप्रमेयम्. अर्थ: किरीटी किंवा किरीट धारण केलेला, गदाधारी, चक्रधारी, तसाच तेजपुंज, चारी बाजूनी प्रकाशमान, म्हणजेच तळपत्या सूर्याप्रमाणे व अग्निप्रमाणे अप्रमेय, अपरिमित असे, सर्वतः डोळ्यांनी पाहण्यास अत्यंत कठीण असे भगवंताचे रूप अर्जुन इथे पाहत आहे. विवरण: अर्जुन वर्णन करीत आहे की मागील श्लोकात त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक हात, पाय, मुखे, डोळे असलेला हा भगवंत एकीकडे त्याला दिसत होता आणि त्याचबरोबर नेहमीप्रमाणे शंख, चक्र, गदा घेतलेले, मुकुट परिधान केलेले ते सुंदर रूपही तो पाहत होता. मात्र हे रूप अगदी तळपत्या सूर्याप्रमाणे, धगधगत्या अग्नीप्रमाणे अत्यंत तेजस्वी असे असल्याने ते चारही बाजूनी प्रकाशमान झालेले दिसत होते. त्याचा तेजस्वीपणा प्रखर असल्याने अर्जुनाच्या दिव्य दृष्टीला सुद्धा त्याचे निरीक्षण करणे अगदी अशक्य झाले होते किंवा त्याला ते नीट पाहता सुद्धा येत नव्हते. तसेच वरील श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे ते अनंत असल्याने त्याचे मोजमापही करता येत नव्हते. इथे अप्रमेय म्हणजे मोजमाप करण्यास अशक्य असे, अर्थात तसे करणे कोणाला शक्यही नाही, कारण भगवान हा अशा प्रकारे कोणी जाणले तर त्याला अनंत तो असू शकणार नाही किंवा त्याचे अनंत असे जे रूप आहे त्याला फारसा अर्थ राहणार नाही. म्हणूनच अर्जुनाच्या दिव्य दृष्टीला सुद्धा मर्यादा आहेत आणि तो म्हणूनच त्याला अनंत असे इथे वर्णन करत आहे. इथे आपण